एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव. एनजीओ प्रमुखाला अटक. नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड. नाशिक येथील नामांकित IT कंपनीतील कर्मचारी धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच या प्रकरणाच्या तपासात रोज नवे खुलासे होत आहेत. असे असताना उपराजधानी नागपुरात देखील असाच काहीसा प्रकार उघडकीस आलेला आहे. नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओमध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणींवर इस्लाममध्ये पाळले जाणारे काही धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासंदर्भात दबाव आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात झालेल्या तक्रारीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनजीओचे संचालक रियाज काजी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केले पाहिजे, रोजे ठेवले पाहिजे, दुवा मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोलले पाहिजे असा दबाव आणत असल्याचा आरोप तिथे काम करणाऱ्या तरुणींनी केला आहे. मात्र एनजीओचा प्रमुख असूनही तरुणींनी आपल्या धार्मिक विश्वासाच्या विरोधात जाऊन परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतर वारंवार रियाज काजी सातत्यानं त्या धार्मिक नियमांबद्दल आग्रह धरायचा असा तक्रारकर्त्या तरुणींचा आरोप आहे. आणि एवढंच नाही तर 4 पैकी एका तरुणीने रियाज काजीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचे आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी रियाज काजी वय वर्ष 48 या एनजीओ प्रमुखाला अटक केली असून या प्रकरणी त्याला साथ देणारे आणखीन कोणी आहेत का याचा संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडवून आणण्याचा हेतू होता काय? या एनजीओमध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून देणाऱ्या आणखीन काही महिला आहेत का आणि त्यांनी नोकरी का सोडली? या एनजीओला फंडिंग कुठून मिळतं याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. प्रकरण समोर आल्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धर्मांतराचा दबाव असल्याचं हे प्रकरण आहे. काय नेमकं हे प्रकरण त्याबाबत? परवा संध्याकाळी 3 ते 4 मुली आपल्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओचा संचालक रियाज फाजिल काजी याच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की जी तक्रारदार मुलगी आहे तिनं आपल्याबाबत 2 वर्षापूर्वी विनयभंग झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याचप्रमाणे काही मुली जॉब सोडून गेलेल्या आहेत. त्यांनी देखील सांगितलं की हा जो आरोपी आहे तो आपल्याला मुस्लिम चालीरीतींविषयी माहिती देत होता, नमाज पठण किंवा ज्या काही चालीरीती आहेत, दुवा पडणं वगैरे त्याची माहिती देत होता. त्या अनुषंगाने माहिती दिली. त्याचप्रमाणे एक 8 दिवसापूर्वी आरोपीने एका जॉब सोडून गेलेल्या मुलीच्या आईला फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती, बदनामीकारक माहिती दिली. आणि त्यानंतर या सगळ्या मुली पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही ती माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करून सेम डे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्याला काल रोजी माननीय न्यायालयात हजर केलं. माननीय न्यायालयाने त्याला 23 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. ही जी एनजीओ आहे ती आरोपीकडे विचारपूस केली असं त्याने सांगितलं की जी काही स्लम किंवा लेबर क्लासमधली लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण देणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि यासाठी ही एनजीओ काम करते असं आरोपीचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत या सर्व गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास चालू आहे. काय काय गुन्हे दाखल? याच्यामध्ये विनयभंग, त्याच्यानंतर धार्मिक भावना ज्या त्यांच्या बाबतीत गुन्हा दाखल आहे आणि IT ॲक्ट कलम देखील आपण त्याच्यामध्ये लावलेला आहे आणि सविस्तर तपास चालू आहे. आरोपी वाढण्याची शक्यता आहे? प्रायमा फेसी जी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार आरोपी वाढण्याची शक्यता नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.